नमस्कार, विनय कोटदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आज आलेलो आहे पुण्याला आणि हे आहे बाणेर एरिया. बाणेर एरियामध्ये मला एक अतिशय छान कॅफे मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे पगडंडी. पगडंडी म्हणजे काय ते मी तर पहिल्यांदा त्यांना विचारलं, काय आहे पगडंडी. तर पगडंडी म्हणजे मराठीत म्हणतात त्याला पाऊलवाट, पायवाट. कन्सेप्ट काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत. याच्यावरूनच तुम्हाला दिसेल किती छान कन्सेप्ट आहे. ॲम्बियन्स बघा, बाहेरचा ॲम्बियन्स किती छान आहे, तर आतलं कसं असेल. आणि तुम्ही इथे येऊन काही जे चेस वगैरे खेळू शकतात आणि काही तुमची कॉफी ऑर्डर करू शकतात. आणि आज जर आलात तर कन्सेप्ट बघा, तुम्हाला आता जादू दाखवतो मी तुम्हाला, किती वेगळा कन्सेप्ट आहे. आणि जसं तुम्ही इथे एंट्री कराल ना, या इकडे हा जो एंट्री कराल ना बघा, एक अतिशय छान असा आवाज येतो. पुन्हा मी तुम्हाला आवाज ऐकवतो. इथे जर तुम्ही आलात, हे बघा, अतिशय छान असे घंटीचा निर्मळ असा आवाज येतो. आणि जसं इथ्यातच मला नाविन्य वाटतं. आणि जसं तुम्ही आत आला, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. आणि जो फ्रेग्रन्स येतो, जो स्मेल होतो, तो अतिशय युनिक आहे. खूप फ्रेश वाटतं इथे आल्यावर. आणि बसायला अतिशय छान अशी व्यवस्था आणि क्वालिटी फूड सुपर असं म्हणता येईल. माझ्यासोबत या कॅफेचे मॅनेजर आशिष सर आहे. आशिष सर नमस्कार, विनय कोटदे व्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. हा कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट असा आहे की आम्ही जेवढं लोकांना नाही का पुस्तकं वाचण्यासाठी म्हणजे जागा चांगली बनवली, लोकांनी येऊन जास्त पुस्तकं वाचावं यासाठी आम्ही कॉन्सेप्ट हा आहे आमचा. आपण इथे बघा किती आहे. आणि त्याबरोबरच फूडच, आणि बघू शकतो आपण फूड्स, वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं जे आहे ते इथे अतिशय छान पद्धतीने रचून ठेवलेली आहेत. आणि आशिष सर अजून आपल्याला त्याच्याबद्दल सांगतील. येस सर. आमचं असं आहे की तुम्ही येऊन पुस्तकं वाचा आणि म्हणजे चांगला काय बोलता येईल त्याला, आता पुस्तकं वाचा आणि त्याच्याबद्दल बरोबर क्वालिटी फूड घेऊ शकता तुम्ही. आणि त्या क्वालिटी फूडमध्ये आमच्याकडे चहा आहे, कॉफी आहे, वापस फूडमध्ये सँडविच, बर्गर, किमची रामेनसुद्धा आहे की ते सहज कॅफेमध्ये मिळत नाही, ते आम्ही ठेवलं आहे कोरियन फूडच्या हिशोबाने. आणि तुम्हाला कॉफीमध्ये चॉईस पण आहे की त्यामध्ये डिकॅफ आहे, म्हणजे 4 प्रकारचे रोस्टेस तुम्हाला मिळू शकतात. हा मेनू बघू शकतो आपण. मेनूमध्ये तुम्हाला जे अवेलेबल आहे 3 ते 4 प्रकारच्या चहा. आणि कस्टमर ओरिएंटेड कॅफे आहे. बघा, पहिले कस्टमर सर्व्हिससाठी आशिष दादा लगेच गेलेले आहे. आणि बघा, हा त्यांचा मेनू, 4 प्रकारचा चहा मिळू शकतात तुम्हाला, कॉफी आहे. आणि छान कन्सेप्ट आहे. आणि कन्सेप्ट असा आहे, तुम्हाला इथे यायचं आहे, फूड ऑर्डर करायचं आहे. फूड ऑर्डर केलं, आता जसं फॉर एक्झाम्पल मी कॉफी ऑर्डर केलेली आहे, पण मला प्लेंटी ऑफ टाईम आहे जोपर्यंत कॉफी मिळत नाही तोपर्यंत. तुम्ही तुमच्या आवडीचं बुक्स चॉईस करू शकतात. खूप छान असे बुक्स आहे इथे अवेलेबल. बघूया, चॉईसेस खूप आहे इथे, काय करू शकतो आपण. आता आपण घेऊया इथे फॉर एक्झाम्पल हे जे बुक्स आहे त्याच्यातलं कोणतं घ्यावं हे पण कन्फ्युजन होतं. इतके छान छान बुक्स इथे ठेवलेले आहेत त्यांनी. R.K. लक्ष्मण, कॉमन मॅन, अतिशय प्रसिद्ध असं बुक्स मला मिळालेलं आहे. R.K. लक्ष्मणांना कोण नाही ओळखत. हे बुक मी घेतलेलं आहे. आणि आता आपण ऑर्डर करूया काहीतरी. फॉर एक्झाम्पल आता मी कॉफी ऑर्डर केलेली आहे इथे. आणि जोपर्यंत कॉफी येत नाही तोपर्यंत आपण हे बुक्स वाचू शकतो. इथली कॉफी पण खूप सुंदर आहे. आणि कन्सेप्टच असा आहे त्यांचा की जोपर्यंत तुम्ही काहीतरी ऑर्डर करा तोपर्यंत तुम्ही बुक्सचा आनंद घ्या, वाचा ते. आणि असं नाही की तुम्हाला फूड तुम्ही कन्झ्युम केल्यावर तुम्हाला लगेच उठायचं आहे. तुम्ही थोडा वेळ तिथे स्पेंड देखील करू शकतात. पण पॅरलली तुम्हाला एक ऑर्डर पण करायची आहे. जास्त तुम्ही इथे मीटिंग्स करू शकतात आमच्या ऑफिसेसच्या. काही डिस्कशन असेल महत्त्वाचं, त्याच्यासाठी खूप सुंदर जागा आहे. आणि आता मी ऑर्डर केलेली कॉफी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी या बुक्सचा आनंद घेतो. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला यायचं आहे रीजन प्लाझा बाणेर, पुणे. इथे या, नक्की व्हिजिट करा. कन्सेप्ट खूपच चांगला आहे आणि युनिक आहे. नक्की या आणि इथे व्हिजिट करा. कॅफेचं टाईम आपण जाणून घेऊया. आशिष सर, कॅफेचं टायमिंग काय असतं? सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत. ओके, सकाळी 10:30ला येते कॅफे चालू होतं आणि संध्याकाळी 8:30, राईट? संध्याकाळी 8:30ला क्लोज होतो. देर इज नो वीकली ऑफ, राईट? वीकली ऑफ नाही आहे. देर इज नो वीकली ऑफ. या
केव्हाही या. इथे तुम्हाला बुक्सचा आनंद घेता येईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला क्वालिटी फूड देखील मिळेल. मित्रांनो, खूपच युनिक कॅफे होतं, त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या प्रेक्षकांसमोर आणावं आणि त्यामुळे मी हा प्रयत्न केला आहे छोटासा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आता मी घेतो आहे या पुस्तकाचा वाचनाचा आनंद, जोपर्यंत माझी कॉफी येत नाही तोपर्यंत. नक्की या, व्हिजिट करा. धन्यवाद.